नमस्कार. आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत होतो की म्हाडाचे जे काही 120 सदनिकांसाठीची जी काही एक जाहिरात 5 फेब्रुवारीला येणार होती. त्याच्या डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. तर त्यावर जर आपण बघितलं तर एक अ, 3 तारखेला जे काही आहे म्हाडाने ऑफिशियल त्यांचं जे काही पेज असेल त्या पेजवर किंवा इतरही जे काही न्यूजपेपर आहेत त्यामध्ये माहिती दिलेली होती की 120 सदनिका प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जे काही मुंबई जे काही गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ आहे त्या एरियामध्ये निघणार आहेत. तर त्यावर जर आपण बघितलं तर ती जी काही पोस्ट आहे त्याच्यात त्यांनी बदल करून ती जी काय आहे नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि या संदर्भात जी काही नवीन दिनांक व सविस्तर माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे जे काही आहे एडिटेड करून काल पुन्हा ती जी काही पोस्ट आहे ती बदललेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यांनी एक पत्रक जारी केलं की मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य. त्यात सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे की विक्रीसाठी सोडत जे काही काढणार होते ज्या सैनिकांची 2 वेळेस अथवा त्यापेक्षा जाहिरात देऊन देखील प्रतिसाद प्राप्त झालेला नाही अथवा विविध कारणांमुळे सदनिका रिक्त राहिल्या आहेत, अशा 120 सदनिका होत्या. म्हणजे जे काही आहे मल्टिपल लॉटरीमध्ये लास्ट 2 म्हणजे लास्ट 2 वेळा जे काही लॉटरीच्या झाल्या असतील त्यामध्ये त्या सदनिका आल्या होत्या. तरीही त्या काही कारणास्तव रिक्त राहिलेल्या आहेत. मे बी त्या ॲप्लिकेशन आले नसतील, त्या जागेसाठी जर ती रिझर्वेशन असेल किंवा किंमत जास्त असेल किंवा बाकी काही कारणं असू शकतात. त्या ज्या काही 120 सदनिका बाकी होत्या, त्या संदर्भात ही जी काही लॉटरी त्यांनी काढलेली होती म्हणजे काढणार होते त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार होती. त्यांनी जर बघितलं तर 3/2/2026ला न्यूजपेपरमध्ये सुद्धा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिरात करण्यात आली होती. तर त्याची 5/2/2026ला 11 वाजता या जे काही फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हचं जे काही संकेतस्थळ आहे त्यावर ती माहिती उपलब्ध होणार होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती त्यांनी अपलोड होणार नाही असं सांगितलंय की जी काही माहिती किंवा माहिती पुस्तिका असेल किंवा डिटेल जी काही जाहिरात आहे ती त्या वेबसाईटवर अपडेट होणार होती, पण ती झालेली नाहीये. आता त्यांनी सांगितलं की तरी जी काही आहे सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तकं संकेतस्थळावर कधी अपलोड होईल यावर म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ व प्रेस नोटद्वारे त्यावेळेस कळवण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. म्हाडाकडून सध्या काय चालू आहे काही कळत नाहीये कारण त्यांच्याकडून तांत्रिक अडचणीमुळं किंवा इतरही कारणामुळं एकतर पुणे मंडळाची सुद्धा लॉटरी त्यांनी ऑलरेडी खूप डिले केलेली आहे आणि ज्या पण ते आता नवीन ज्या काही जाहिरात काढताय किंवा न्यूज देताय त्यातही त्यांचे इतके सारे इश्यू आहेत की त्या तांत्रिक अडचणीमुळे परत जे काही रिवाईज होत आहेत त्यामुळं लोकांचा जो काही इंटरेस्ट आहे म्हाडाकडे बघण्याचा तो थोडासा ह्या अशा गोष्टीमुळे भविष्यात बदलू शकतो. तर म्हाडाने नक्की यावर विचार करायला हवा की जे काही ताळमेळ त्यांच्या लॉटरीचे जे काही टाईमलाईन आहे तिचा बसवणं अगदी महत्त्वाचं आहे. जर पुणे मंडळाचंही जर आपण बघितलं तर जर पुणे मंडळाच्या जे काही निवडणुका असतील नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या किंवा इतरही निवडणुका असेल, तर त्यातून एक पर्याय मार्ग काढून आतापर्यंत त्यांनी ते लॉटरी ड्रॉ काढायला हवी होती. पण त्याबद्दल आपण जर बघितलं तर म्हाडाकडून अक्षरशः कुठलाही साधी प्रेस नोट नाहीये किंवा कुठलंही जे काही ॲप्लिकेशन केलेलं आहे इतक्या साऱ्या लोकांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं जे काही आहे इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये की कधी होईल, का नाही होत कुठलंच कारण दिलेलं नाहीये. तर ह्या खूप मोठा जो काही आहे म्हाडाचा ड्रॉबॅक म्हणावा लागेल की जे ट्रान्सपरन्सी आहे किंवा ती त्या गोष्टीला म्हाडा कमी पडतंय. तरी जे काही आहे नवीन-नवीन जे काही अपडेट्स असतील म्हाडाकडून येणारे ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तर चॅनलला नवीन असाल, माहिती आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक